10वी बोर्ड परीक्षेला प्रारंभ. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज. वलांडी देवणी तालुक्यात शुक्रवारी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर शांततेत व सुरळीत वातावरणात पार पडला. मराठी विषयाला शैक्षणिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असतं. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व पूर्णतः कॉपीमुक्त राहावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील 12वी परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून जिल्हा दक्ष पथकाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट नियंत्रण ठेवलं जात आहे. कोणत्याही कक्षात संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित केंद्र प्रमुखांना तात्काळ सूचना देऊन चौकशी व आवश्यक ती कारवाई केली जात आहे. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, बैठे पथक, भरारी पथक व जिल्हा दक्ष पथक यांच्या समन्वयातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा अधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. एखाद्या केंद्रावर कॉपी किंवा अनुचित प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. वलांडी येथील सौ अनुसया देवी सोनकवडे विद्यालय येथे 10वी बोर्ड परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. केंद्र क्रमांक 4136 वर एकूण 287 विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी 2 विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने 285 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विष्णू टुपे हा एक दिव्यांग विद्यार्थी विशेष सुविधांसह परीक्षेला उपस्थित होता. केंद्र प्रमुख राजेंद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा शासन नियमावलीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे. केंद्रावर 12 पर्यवेक्षक व 2 सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बैठे पथक प्रमुख शिरसांडे RT, सुतार DM, ग्रामपंचायत अधिकारी करमले, ज्ञानोबा तलाटी, दायमी SM, विशेष शिक्षक व प्रवीण बेंडे यांनी परीक्षा प्रक्रियेवर कठोर देखरेख ठेवली. सीसीटीव्ही निरीक्षणाखाली व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचं पालन करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.